मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. कुणी कुणी धर्म केला. आज या ठिकाणी वीर पत्नीने एवढा मोठा भव्य दिव्य हा जो एक दिवसीय कीर्तन उत्सव साजरा केला तो कशा करता. त्यागाची भूमिका फार मोठी आहे. या जगातल्या स्त्रीचा धर्म फार मोठा आहे. आणि आज मला तो एकच धर्म सांगायचा आणि कीर्तनाला बंद करायचा आहे. मायबाप इथे मोठ्या संख्येने माता माऊली आलेल्या आहेत. मी तुमच्याकरता बोलेल. धर्म पाळला तो रामायणानं पाळला. धर्म शिकवला तो रामायणानं शिकवला. लोक म्हणतात फौजी आणि जे सैनिक परिवार आहे हे नेमकं धर्म कसे करतात. ही पूर्व परंपरागत चालत आलेलं आहे. लक्षपूर्वक ऐका. माता सीता वनवासाला निघण्याकरता रामप्रभू निघाले. कहा जा रहे हो भगवान. 14 वर्षाचा वनवास दिला माय बापाने. मला वनवासा करता जायचंय. प्रभू मला तुमच्या पाठीमागे यायचंय. जमणार नाही. सीते तू मोठ्या घरची आहे आणि तू मोठ्या घरची असल्यामुळे तुला त्या वनवासामध्ये नेण्याकरता तू योग्य नाही. बरं माझ्या बरोबर येऊ नको सांगितलं. पण माता सीतेने सांगितलं तुमच्या बरोबर येईल तो माझा धर्म आणि मी इथे राहील तो माझा अधर्म. मला धर्म करायचा आहे. आम्हाला रामायणाने धर्म शिकवला. प्राण जाई पर वचन न जाई. रघुकुल रीत सदा चली आई. कोणी शिकवला आम्हाला धर्म. आम्हाला रामायणानं धर्म शिकवला. आम्हाला तो वाढायला सांगितला. आम्हाला तो वाढता करायला सांगितला. आणि तो वाढता वाढता इतक्या टोकापर्यंत गेला का माता सीतेचा 14 वर्षाचा वनवास झाला. आणि तो वनवासामध्ये काय झालं. लोकांच्या समोर अग्नी परीक्षा द्यावी लागली. अखेर शेवटी अग्नी परीक्षा देऊन लोकांनी मान्य केलं नाही. धर्म सोडला नाही. पतिव्रत्य धर्माचं पालन केलं. अव्या रात्र त्या ठिकाणी रामाचं भजन केलं. ना वचन जाई पर प्राण न जाई. प्राण गेला तरी चालेल पण वचन नाही गेलं पाहिजे ना. म्हणून सीतेनं सांगितलं माझ्या मालकाला माझी एक दिवस तरी आठवण येईल. एक दिवस तरी माझे प्रभू माझ्याकडे येतील आणि मला म्हणतील सीते तू शुद्ध आहे. तू पवित्र आहे आणि तू मला चालते. मला तू पत्नी म्हणून तू मला तुला स्वीकारायचं आहे. इथे धर्म रामायणानं केला. आणि लोक म्हणतात का रामचंद्राने एवढं प्रेम केलं होतं सीतेवरती तरी देखील तिला अग्नी परीक्षा द्यायला सांगितली. हे सगळं लोकांमुळे होतं माय. लोक ज्या वेळेला मधात येतात त्यावेळेला धर्म आणि अधर्म याची 2 गणता केली जाते. पण भगवान ज्याच्या पाठीशी असतो, ज्याच्या पाठीशी त्याचं स्वतःचं धर्मकृत्य असतं त्याला या जगतातले अधर्मी लोक अजिबात नाडू शकत नाही. हे लक्षात ठेवा. म्हणून माय पतिव्रतेचं प्रमाण आहे की जो भ्रतार आहे त्या भ्रताराशी एकनिष्ठ राहणं. नाही का या कुटुंबाचा त्याग. एखादी वीर पत्नी, एखादी वीर असलेली आई त्या ठिकाणी त्या लेकराला, त्या मुलाला लहानाचं मोठं करते. त्या सैन्यामध्ये पाठवते. आणि त्यानंतर एखादी बाई येते का जी त्याच्या संसाराकरता त्या ठिकाणी त्याच्या बरोबर एक 7 बंधन फेर घेऊन त्याच्या बरोबर राहते. आणि ती हयात असेपर्यंत त्या पूजेवरती प्रेम करत राहते. हा ही देखील धर्मच आहे. विठ्ठल बापानं सांगितलं 14 वर्षाच्या वनवासा करता जावं लागेल. आईची चुचुंदी सारखी परिस्थिती झाली. जर कधी पोराला पाठवलं तर स्नेह दूर जातो आणि नाही पाठवलं तर अधर्म होतो. करायचं काय. ऐका बरं का महिला मंडळ फार सुंदर आहे. तुमचा पुरावा लक्षात येईल. ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते त्या वेळेला भारतातली स्त्री काय करते. ऐका रोज हृदयकर ऐका. लोक म्हणतात लोक लय सैन्यामध्ये भरती होतात. हो अजिबात नाही. शेतकऱ्याची पोरं ज्या वेळेला ड्युटी करता जाण्याकरता तयार होतात ती काही सामान्य नाही. रग अंगामध्ये असते आणि डोळ्यासमोर फक्त सत्य दिसत असतं. हातामध्ये फक्त सत्य दिसत असतं. यावणकी या जगातलं कोणतंही त्यांना असत्य पटत नाही. म्हणून तो धर्म करण्याकरता तो फौजी असा तव्यासारखा तापून सुलाखून त्या फौजी त्या ठिकाणी त्या सैन्यामध्ये जाण्याकरता तयार होत असतो. ज्यावेळेला परिस्थिती आणीबाणीची येते आणि माता कौशल्या म्हणते बेटा तुला जर कधी मी वनवासाकरता पाठवलं तर माझा स्नेह 14 वर्षाच्या वनवासाकरता जातो. आणि जर कधी मी नाही पाठवलं तर माझ्या पतीचं दिलेलं वचन म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी या रघुकुलामध्ये अधर्म घडतो. आता करायचं काय. परिस्थिती गहाण आहे. आणि अशा वेळेला जर कधी अशी स्थिती आणि अशी अवस्था जर निर्माण झाली तर या राष्ट्रातली, या भारतातली स्त्री त्यावेळेला फक्त या देशाचा आणि त्या ठिकाणी त्या घराण्याचा विचार करते. तुम्ही पहा
परिस्थिती निर्माण होते एखाद्या सैनिकाच्या घरातली. अहो आता दीपावली आली, थांबा 4 दिवस. नाही जमायचं थांबायला. अहो 2 दिवस अजून थांबा. नाही जमणार थांबायला. मला लेटर आलंय, मला जावं लागेल. आणि मला खूप त्या ठिकाणी माझ्या देशाचं रक्षण करण्याकरता मला जावंच लागेल. ती माय सांगते, ती ताई सांगते, अहो थांबा, पण नाही शक्य. स्नेह दूर जातो पण धर्म होतो. जर तो स्नेह जवळ ठेवला तर धर्म होत नाही. या भारतातली, या राष्ट्रातली स्त्री फक्त धर्माचा विचार करते. म्हणून या जगतामध्ये तुमच्या माझ्या सगळ्यांचं रक्षण करणारा धर्मक्रांतिकारी, धर्मधुरंधर एकमेव फौजी तिथं उपस्थित असतो. हे सगळे उपकार तुमच्या सर्व महिलांचे आहेत. स्नेह सोडला तुम्ही, स्नेहाला बाजूला सोडलं. स्नेह ज्या वेळेला दूर जातो त्यावेळेला रामायण शिकवतं, रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाय. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. मंगल भवन मंगल हारे अबीर बिहारी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राजा राम 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 सीता राम राम 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 राम. राजा राम 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 सीता राम राम. राजा राम राम सीता राम राम. राजा राम राम सीता राम राम. राजा राम रामचंद्र भगवान की जय. जोर से बोलना पडेगा, जय श्रीराम. आवाज येत नाही माझ्यापर्यंत. कीर्तन धर्माचं आहे बरं. माझी तब्येत जरी तुम्हाला बारीक दिसत असली तरी धर्माचं काम करायला मागं पुढं बघावंच लागत नाही. सगळं जिरणार आहे खाल्लेलं. टेन्शन घ्यायचं काम नाही. हा, जोर से बोलना पडेगा, जय श्रीराम. ऐसा नहीं और जोर से बोलो. धर्माचं काम करण्याकरता आम्हाला रामायणाने शिकवलं. रामायणाने आम्हाला त्या ठिकाणी बोध दिला महाराज. रामायणाने आम्हाला धर्म शिकवला महाराज. महाराज तुकाराम महाराज हा प्रसंग पाहतात आणि तुकाराम महाराज म्हणतात, काय करा, एक करा, धर्माचं पालन करा. आणि खंडन करण्याकरता, मंडन करण्याकरता ऋषी, जपी, तपी, संन्यासी, बैरागी यांची साथ घ्या. त्याचं मंडन खरं खोटं हे बघा. लक्षपूर्वक ऐका बरं का. इथं कीर्तन कशा करता उपस्थित आहे इथपर्यंत मला न्यायचंय तुम्हाला. रोज होदाकर पुन्हा तुमच्या गावाला कधी येईल ना मला माहित नाही पण जे मी बोलतोय ना ते लक्षपूर्वक ऐका. सत्य साच खरे, बोलावे ते बरे. कीर्तन पाणी का पाणी आणि दूध का दूध करण्याकरता ठेवल्या गेले. लक्षपूर्वक ऐका. धर्म काय असतो, स्नेह काय असतो. कटबंदीच्या या धर्मखान्यामध्ये या असलेल्या धर्मधुरंधर नेत्रांमध्ये संत उपस्थित होतात आणि संत सांगतात, मार्ग दावणी गेले दयानिधी संत तेणेची पंथे चालू जाता न पडे. प्रमाण पाठ आहे सगळ्यांचे. जर आपण संत सांगतील त्या दिशेने चालत गेलो, त्या ठिकाणी त्या वाटेने चालत गेलो तर आम्हाला धर्म कळेल. अन्यथा मी कोणत्या वाटा बरबडतोय याचा विचार आम्हाला या ठिकाणी या कीर्तन मंडपामध्ये आपण आज केलाच पाहिजे. माझे तरुण बांधव इथं बसलेत, हात जोडतो, तुम्हाला पाया पडतो तुमच्या. अजून वेळ गेली नाही. विचार करा, विचार करून बुद्धी करा दष्टपुष्ट. तरुण बांधवांनो, अरे विचार करून बुद्धी करा दष्टपुष्ट.
अरे शास्त्र सांगतं संतांचं खाल्लं पाहिजे उष्ट. अरे परमार्थामध्ये माझ्या देश सेवेमध्ये लागत नाही जात पात वयन कष्ट. कारण या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र. कारण या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र. आम्ही त्या राष्ट्रात राहतो की ही जपी तपी संन्यासी बैरागी यांची भूमी आहे. जहा डाल डाल पर सोने की हे चिड़िया करती है बसेरा. भारत देश है मेरा, ये भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का भगवत लगता तेरा. तो भारत देश है मेरा, तो भारत देश है मेरा. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा और डाले अपना डेरा. भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. डाल डाल पर सोने चिड़िया करती है बसेरा. भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जय हो. दादा आम्ही भारतातले आहोत आणि भारत देशाचा आपला स्वाभिमान असला पाहिजे. कारण आम्ही भारतातले वासी आहोत. आम्ही त्या रामायणातून आलेलो आहे. त्या महाभारतातले आम्ही लेकर आहोत. आमचा तो वंश आहे. धर्म धुरंधर एवढ्या दिवसापर्यंत जिवंत राहिला खरा आहे. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य हे सगळे आठवतात आपल्याला. परिस्थिती गहन होते. रामचंद्र प्रभू गहन परिस्थिती होते पण धर्म सोडत नाही. मरण्याची वेळ येते पण धर्म सोडत नाही. खऱ्या संतांनी जाणीव करून दिली. त्याच्यानंतर या जगाला या जगताला रामायण कळायला लागलं. खऱ्या लोकांनी त्यांची परिस्थिती सांगितली म्हणून आपल्याला त्या ठिकाणी भागवत कळायला लागलं आणि आम्हाला धर्म नावाची पताका कळायला लागली. कोणालाही संत म्हणी जाऊ नका. येऱ्या गबाळ्याला संत म्हणून काही उपयोग नाही. लोकांनी आता स्वरूप ठरवलं, असं स्वरूप ठरवलं, असं स्वरूप ठरवलं का महाराज म्हणजे कसा पाहिजे. महाराजाचं सुद्धा स्वरूप ठरवलं. संत म्हणजे मठाने मोठा नसतो. संत साधनेनं मोठा असतो. पाखंड खंडण्याचं सांगतोय मी तुम्हाला. याच्याकरता मी तुम्हाला बोलतोय. कोणालाही संत म्हणी जाऊ नका. महाराज कोणालाही म्हणी जाऊ नका. महाराज ठराविकच आहेत. जे धर्म धुरंधर आहेत, जे धर्माची पताका तुमच्यापर्यंत आणण्याचं काम करतायत त्यांना म्हणा. अन्यथा उगाच काहीतरी गाजावाजा करू नका. आमचे सचिन भाऊ, मी गाडीतून उतरलो, त्यांची चूक नाही. ते आमच्या वडिलाच्या पाया पडले. म्हटलं हरकत नाही. महाराज म्हणजे कसा स्वरूप ठरवलं. सगळ्यांनी स्वरूप ठरवलं. त्याच्यात काही चुकी नाहीये. महाराज म्हणजे कसा पाहिजे. मोठं असतं त्याची ढेरी पाहिजे. हत्तीच्या सोंडेसारखे ते दंड पाहिजे.
सफरचंदासारखी गाल पाहिजे, आणि मग त्याची दाढी पाहिजे, मग त्याची बॉडी, आणि मग त्याची गाडी. आणि मग महाराज घरात तिकडे आले, मग लोक म्हणते बाजूला हा महाराज आलेत, बाजूला हा महाराज आलेत. आता माझं असं झालं, त्यांची चूक नाही. ना दाढी ना बॉडी, नुसती अंगाची काडी, त्याच्यामुळे माझं वजन पडत. महाराज कोणाला म्हणावं नाही का? अहो इथे तरी सगळ्यांनी मला नमस्कार केलं. मी एका ठिकाणी कीर्तना करता गेलो बरं का महाराज. गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिथला जो गेटवरचा चौकदार असतो तोच माझ्यावर धावला. अय पोरा, कोण मधात करतो रे? वय बाजूला, महाराज यायचे. मी म्हणलं मीच महाराज आहे. मोठं कठीण असतं. तुको बराय म्हणतात, तुका बराय म्हणतात, हेनरी शेंदरी दैवते, याला मान्य करू नका. आणि दुसरी गोष्ट, जगाचा उपकारा करता जो जगतो, यच यावत भूतलावरती जो प्रेम करतो तो संत. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. कीर्तन असं तोडीत चाललं पाहिजे. एका महाराजांनी प्रमाण दिलं, जगाच्या कल्याण संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. या जगताकरता, या समाजाकरता जो अखंडपणे, निरंतरपणे, अव्याहतपणे जो आपला देह खर्च करतो तो संत. आता संकल्पना किती सुंदर आहे, ऐका बरं का रोजोदाकर महाराज. ते धर्मधुरंदर, आम्ही याच कारणासाठी आलो असं सांगितलं गेलं ना, म्हणून ना आता प्रमाण नको. ऐका, एक परीक्षा आपण या अनुषंगाने घेऊ. 6 महिने 4 महिने चातुर्मासाचा कालावधी असतो. काही संत मंडळी पंढरपुरामध्ये विश्रामाकरता, तिथे अध्ययनाकरता उपस्थित राहतात. तिथे त्या ठिकाणी अध्ययन घेतात. याच्यात काही नवल नाही, शंका नाही, सगळ्यांना ही परिस्थिती ज्ञात आहे. राहिला भरला आपल्या समोर जो फोटो मांडलाय शहीद जवानांचा, मी थोडीशी संकल्पना जोडतो, पट्ट का बघा फक्त तुम्हाला. 1 वर्ष 6 महिने 4 महिने इथं कोणी जर फौजींच्या जर पत्नी असेल ना, तर त्यांना विचारा का तुमचा पती किती दिवसाच्या नंतर घरी येतो म्हणावं. 4 महिने होतात, 6 महिने होतात, 1 वर्ष होतं, आणि त्यांना सांगून गेलेलं असतात की मी परत येईल बरं. पण काहींचा पती येतच नाही. त्यापैकी वीरपत्नी भारती कोल्हे आहेत. या जगतामध्ये असे लोक आहेत का जे संतांची बरोबरी करतात. महाराज म्हणतात काय हेच ते लोक आहेत का ते संतांची सुद्धा बरोबरी करतात, कारण ते सेवा करतात, कारण ते अखंडपणे, निरंतरपणे या देशासाठी, या लोकांसाठी, या समाजासाठी जडतात, मरतात, आणि नंतर समाज त्यांना शहीद जवान अमर रहे असं म्हणतात. याचा मतीत अर्थ आहे. हो मंडळी, हो हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.